सांगलीमध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि नशेखोरी ही संपवण्यासाठी माननीय चंद्रकांतदादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी साहेब यांनी संपूर्ण सांगलीकर नागरिक बंधू भगिनींना घेऊन एक नशामुक्तीची रॅली या सांगलीमध्ये नुकतीच काढण्यात आली आणि संपूर्ण सांगलीकरांनी चांगला त्यांना प्रतिसाद दिला। ही जनजागृती मोहीम अशीच चालू राहिली तर समाजामध्ये अजून जागरूकता येईल, पण त्याच पद्धतीनं एक चांगलं पोलिसिंग राबवून हे जे नशेखोर आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत सामान्य नागरिकांना तर त्रास दिला, दहशत माजवली, आज पोलीस कर्मचाऱ्यांवरती वार करण्याची सुद्धा यांच्यामध्ये हिंमत वाढलेली आहे। यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। नशामुक्ती फेरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिरजमध्ये ह्या नशेखोरी जिहादी आहेत अब्दुल्ला पटेल आणि सैफुल्ला पटेल, अनेक गुन्हे यापूर्वी त्यांच्यावरती दाखल आहेत। त्यांनी जालन्याला जाणारी एसटी अडवली आणि ह्या एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरवरती त्यांनी वार केले। त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर व एक घुबडे नामक कर्मचारी आहेत, ह्यांनी त्या जागेवरती जाऊन ह्या नशेखोरांना पकडलं। हे पकडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा त्यांनी चाकूने वार केला। कोंडिबा सरगर नावाचा पोलीस कर्मचारी याच्यामध्ये जखमी झाला आणि आज मिरज सिव्हिलमध्ये मी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, तिथं असणारे डीनशी भेट घेतली मी। इतका गंभीर वार आहे तो, थोडा 1 इंच जरी हा वार खाली आला असता तर कदाचित आपले पोलीस कर्मचारी शहीद झाले असते। ह्या नशेखोरांवरती कडक कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर हे जे 2 पोलीस कर्मचारी आहेत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या आरोपींना पकडलं आणि या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा जीव वाचवला। या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे। मी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तसेच महाराष्ट्र शासनाकडे या दोघांनाही शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी करत आहे। आणि त्याचबरोबर मी जिल्हा पोलीस प्रमुखांना अशी मागणी करतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जे ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालतात, त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंध आहेत, नशेखोर गुन्हेगार हे नशा सप्लाय करणारे सगळे एजंट, हे जर मोडून काढायचं असेल तर पहिला ह्या वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची पहिला ताबडतोब उचलबांगडी केली पाहिजे। आपल्या सांगली भागातील एक पोलीस स्टेशन आहे जिथं स्वतः प्रभारीच तिथले अधिकारीच व्यसनाधीन असताना कर्तव्य बजावतात, अशा तक्रारी आज आमच्याकडे आलेल्या आहेत। त्यांच्या बाबतीत सांगलीचे माजी केंद्रीय मंत्री आत्ताचे खासदार यांनी यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर भाजपाच्या ज्येष्ठ महिला नेते आहेत त्या भागातल्या, त्यांनी तक्रार दिलेली आहे। असं असून सुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही। या पोलीस अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करून याची त्या ठिकाणावरून उचलबांगडी करावी। यांना कुठल्याही पोलीस स्टेशनचा इन्चार्ज बनवू नये एवढी मी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करतो। तुम्हाला पोलिसिंग करताना जर कुठला राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये होत असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखांनी यांना न जुमानता आपलं पोलिसिंग करावे। सांगलीतील सर्व जनता, बंधू भगिनी, विद्यार्थी, सामाजिक संघटना, सगळे पक्ष आपल्या पाठीशी ठाम उभे राहतील, आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील एवढी मी आपल्याला ग्वाही देतो। आणि मी जिल्हा पोलीस प्रमुखांना मागणी करतो की इथून पुढे सांगली ही भयमुक्त, नशामुक्त आणि दहशतमुक्त करून दाखवावी एवढी आपल्याला मागणी करतो।